प्रकरणासंदर्भात संजय राऊत बोलत होते पत्रकारांशी। यानंतर पुढची बातमी बघणार आहोत। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये झाड कोसळलंय। झाड हॉटेलवरती पडल्यामुळे हॉटेलचं नुकसान झालंय। झाड कोसळल्यामुळे कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद झालाय। नाशिक मनपाचे उपमहापौर विलास शिंदे हे घटनास्थळी पोहोचलेत। झाड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकर आपल्या सोबत आहेत। चंदन, फारच पुरातन झाड कोसळलेलं दिसतंय, काय परिस्थिती तिकडची? निश्चितपणे आपण बघतोय की नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये हे जुनं झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि हे झाड एका हॉटेलवर कोसळल्यामुळे या हॉटेलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अत्यंत भव्य दिव्य असं हे झाड होतं। प्रचंड मोठं झाड जे आहे ते या ठिकाणी या हॉटेलवर कोसळलेलं आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये जर बघत असाल तर या ठिकाणी या हॉटेलचं जे कंपाऊंड होतं त्याचप्रमाणे शेजारी एक जनरेटर लावलेलं होतं, त्याच्यावरच हे झाड जे आहे ते पूर्णपणे कोसळलेलं आहे। आपण बघतोय की हॉटेलचं कंपाऊंडची जी भिंत आहे ती देखील या ठिकाणी पडलेली आहे। प्रचंड मोठं असं झाड जे आहे ते या ठिकाणी होतं आणि ते झाड आता हॉटेलवर कोसळलेलं आहे। सुदैव असं म्हणावं लागेल की या ठिकाणी सिग्नल बंद होता आणि त्याच्यामुळे जास्त वाहतुकीची रहदारी या ठिकाणी नव्हती। मात्र एका गाडीवर हे झाड कोसळलं आणि त्यामुळे या गाडीचं नुकसान झालंय। उपमहापौर विलास शिंदे हे अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाचारण केलं आणि हे बाजूला करायला लावलंय। काय नेमकी परिस्थिती आहे? कालपासून संततधार सुरू आहे आणि त्यामुळे पाऊस येतोय याचा एक आनंद आहे, परंतु त्यामुळे जे काही जीर्ण झालेली झाडं या शहरामधली ती झाडं कोसळत आहेत। आज सकाळपासून 2 झाडं या ठिकाणी पडलेली या परिसरात पडलेली आहे आणि सुदैवाने यामध्ये आज शनिवार असल्या कारणाने या बाजूला शाळा आहे, या बाजूला बँक आहे आणि 30 सेकंद सिग्नल बंद असल्या कारणाने इथं थोडी रहदारी कमी असल्या कारणाने फार मोठा अनर्थ या ठिकाणी टळला। आपण अधिकाऱ्यांना आता काय सूचना देणार आहात? अधिकाऱ्यांना या ठिकाणी जे जीर्ण झालेली झाडं आहे याचा वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय। एकीकडे नाशिकमध्ये रस्ते खोदून पडलेले आहे, गाड्या फसलेल्या आहेत, लोकांना ते पाणी साचलेलं आहे, अंदाज येत नाही रस्त्याचा। दुसरीकडे झाडं पडत आहे, नाशिककरांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावं लागतंय। आपण बघतोय की या ठिकाणी उपमहापौर विलास शिंदे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। मात्र इथे मी आपल्याला दाखवू इच्छितो की किती भव्य झाड, किती मोठं झाड आहे जे या ठिकाणी कोसळलेलं आहे। हे झाड जे आहे ते फक्त मोठंच नाही तर अत्यंत जीर्ण आणि जुनं असं झाड आहे। मुळासकट हे झाड जे आहे ते या ठिकाणी उन्मळून पडलेलं आहे। हे झाड ज्या हॉटेलवर पडलं त्या हॉटेलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण इथे बघा, या ठिकाणी या हॉटेलची जी भिंत आहे, जे कंपाऊंड वॉल आहे ते देखील पूर्णपणे या ठिकाणी तुटून पडलेलं आहे। सुदैव असं म्हणावं लागेल की शनिवार असल्या कारणाने परिसरात ज्या शाळा आहेत त्या शाळा आज बंद होत्या। दुसरं सुदैव असं की या ठिकाणी येणारा जो एक सिग्नल होता तो बंद असल्या कारणाने या ठिकाणी वाहतुकीची रहदारी नव्हती आणि म्हणून एक मोठा अपघात या ठिकाणी वाचलेला आहे असं म्हणावं लागेल। चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात एका हॉटेलवरती कोसळलेलं हे जुनं झाड ते सध्या बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे।